शिल्वे बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आल्यावरती हे लक्षात आले की या ठिकाणी सुद्धा नगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणी नोटीस देण्यात आलेली नाहीये। या लोकांचे पण सातबाऱ्याचे काही जमिनी आहेत, परंतु तसं असताना सुद्धा धडक कारवाई चालू आहे। आणि दरवेळेस नगरपालिकेचे मारुती गायकवाड हे कारण सांगतात की जी रिट पिटिशन हायकोर्टच्या कडून आदेश आलेला आहे, हायकोर्टच्या माध्यमातून जी STP संदर्भात आलेले आदेश आहेत जी रिट पिटिशन 7404 आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली STP म्हणजे सांडपाण्याच्या नियोजनाच्या संदर्भात निर्देशन दिलेले आहेत की ज्या ज्या बिल्डिंग्सने या ठिकाणी STP प्रक्रिया पूर्ण नाही केलेली आहेत त्यांच्या इकडे पटापट तातडीने STP प्रक्रिया पूर्ण करावीत आणि त्यांचं जे सांडपाणी आहे ते उल्हासनगर नदीमध्ये सोडण्यात यावं। त्याशिवाय त्यांनी ते पाणी डायरेक्ट टाकू नये आणि ज्या ज्या बिल्डिंग्सने अशा प्रक्रिया पूर्ण केल्या नसेल त्यांनी तातडीने करून घ्या अशा पद्धतीचा त्यांना अहवाल मागितला होता। तर अहवाल दाखवण्यासाठी एक कारवाई झाली आहे म्हणून हे सरसकट हे जे टपऱ्या वगैरे किंवा जे शेड्स आहेत ते तोडले जात आहेत। इथे पर्टिक्युलरली गोरगरिबांना टार्गेट केलं जात आहे। STPच्या अनुषंगाने या ठिकाणी जी बिल्डिंग्स आहेत ज्या बिल्डिंगमध्ये STP नाही झालेले आणि STP न करता त्यांना OCCC मिळाले अशा बिल्डिंगची नावं त्यांना देणं गरजेचं होतं, परंतु ते जर दिलं असतं तर मुख्याधिकारी स्वतः अडचणीत आले असते, तिकडचे जे रहिवासी ते अडचणीत आले असते किंवा ज्या व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत ज्यांनी ही STP न करता OCCC घेऊन ती बिल्डिंग बांधलेली आहे ते अडचणीत आले असते। परत त्याच्या व्यतिरिक्त जे स्थानिक नगरसेवक आहेत ते सुद्धा अडचणीत आले असते, कारण या सर्व गोष्टींमध्ये नगरपालिकेने परमिशन देऊनच ती कारवाई ही केलेली आहे, बिल्डिंग पूर्ण केलेली आहेत, परंतु बिल्डिंगचा परवाना द्यायच्या अगोदर त्यांनी STP प्रक्रिया पूर्ण झाली का हे पाहणं गरजेचं होतं, म्हणून अधिकारी सुद्धा अडचणीमध्ये येणार, त्यांच्यावरती इन्क्वायरी लागू शकते। या सर्व गोष्टींना लपवण्यासाठी मारुती गायकवाड यांनी काय केलेलं आहे, सरसकट बदलापूरच्या ज्या शेड्स आहेत किंवा गोरगरिबांची जी घरं आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी चालू केलेली आहे। म्हणून आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून हा अर्ज तयार केलेला आहे। याच्यामध्ये त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही मागणी केलेली आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची मागणी केलेली आहे आणि ज्या लोकांचं नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे। आणि हे आम्ही सर्व लोकांना आवाहन करतोय की कात्रप या ठिकाणी माझं ऑफिस आहे, त्या ठिकाणी हे फॉर्म उपलब्ध आहेत, तुम्ही त्या ठिकाणी यावं आणि हा अर्ज भरून द्यावं। आम्ही न्यायालयीन लढाईसाठी हे अर्जासकट जे तुमच्याकडे कागदपत्र आहेत, मग ते तुमच्याकडे सातबारा असू द्या, टॅक्सच्या पावत्या असू द्या जुन्या नवीन किंवा लाईट बिल असू द्या, तुमच्याकडे जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्या उपलब्ध कागदपत्राच्या आधारावरती आम्ही नगरपालिकेच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहोत। दुसरी गोष्ट की गरज पडली तर बहुजन मुक्ती पार्टीने सर्व बदलापूरच्या नागरिकांच्या वतीने एक आक्रोश मोर्चा बदलापूरमध्ये काढण्यासाठी प्रयत्न आहे। मी आता तुम्हाला एक जस्ट माहिती देतो, ही माझ्याकडे माहिती आलेली आहे, या माहितीशी इतर कोणाशी काही संबंध नाही कारण ही आत्ताच मी माहिती काढलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहाल की नगरपालिकेचे मारुती गायकवाड यांच्याकडे मागणी अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून एक लेटर आलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण 2010 पासून ते 2025 पर्यंत जे काही बदलापूरमध्ये संयुक्त घोटाळा झाला आहे त्याच्या संदर्भात किसन कथोरे साहेब यांनी काय केलेलं आहे, अर्ज दाखल केलेला आहे अँटी करप्शन ब्युरोला आणि अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरपालिकेला हे 2 अर्ज गेलेले आहेत। या 2 अर्जांमध्ये पूर्ण माहिती त्यांनी मागितलेली आहे, मग त्यामध्ये मागासवर्गीय जो फंड आहे निधी आहे त्याचा असेल किंवा या बदलापूरमध्ये जी विविध विकास कामं झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने असेल, हे जवळजवळ असे 5 आणि ते 4 9 प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत, 9 माहिती मागितलेली आहेत आणि त्यासाठी 2010 पासून 2025 पर्यंत सर्वच गोष्टी या ठिकाणी ज्या संयुक्त भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, जवळजवळ 1500 करोडचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप किसन कथोरे साहेबांनी केलेला आहे। हा जो संघटित भ्रष्टाचार आहे त्याला त्याची चौकशी करण्यासाठी, तिची उघड चौकशी करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोने हे पत्र नगरपालिकेला दिलेले आहे। म्हणजे एक ठिकाणी असा संशय निर्माण होतो की हा जो 1500 करोडचा जो भ्रष्टाचार आहे तो लपवण्यासाठी या ठिकाणी कारवाई होते का, किंवा मुख्याधिकारी हे दबावामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे कारवाई करतायत का। आणि कारवाई करत असताना जे उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत की ज्याच्यामध्ये कारवाई करताना त्यांना नोटीसच देणे, त्यांची हरकती घेणे, त्यांची सुनावणी घेणे आणि त्यांना वेळ देणं ही प्रक्रिया का पूर्ण करत नाही, त्यांचे कमीत कमी नुकसान होईल याचं का ती लोक ते काळजी घेत नाहीत। कारवाई करताना तर या ठिकाणी पाहिलं तुम्ही रेसिडेन्शियलवरती पण कारवाई झाली, मागे पण कारवाई झाली त्यावेळेला पण रेसिडेन्शियल एरियावरती आणि त्यांच्या कुटुंबावरती कारवाई झाली, ते लोक बेघर झालेले आहेत। आता पुन्हा या इकडे महिला आहेत त्यांना सुद्धा सांगितलेले की कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे एक प्रकारचा अमानुष हा जो अन्याय इथे चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे, त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रयत्न आहे। आणि म्हणून आपण सर्वांना मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या विरोधात आणि इकडचे स्थानिक नेते जे या कारवाईमध्ये सामील आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आक्रोश मोर्चा काढणार आहोत
आणि त्यासाठी सर्वांना सामील व्हा असे आम्ही आवाहन करतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असल्यामुळे न्यायपालिकेमध्ये भरपाईची मागणी करण्याच्या दृष्टिकोनातून फौजदारी गुन्हा दाखल होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा अर्ज तयार केलेला आहे. तो अर्ज तुम्ही आमच्याकडनं कलेक्ट करावा आणि ते ज्यांचे नुकसान झालेले आहे, जे प्रभावित आहेत त्या लोकांचं तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, फॉर्म भरून तुमच्या डॉक्युमेंट सहित तुमची जी काही कारवाई झाली त्या कारवाईचे फोटो लावून तुम्ही आम्हाला हे अर्ज जमा करायचे आहेत. आम्ही तातडीने न्यायपालिकेत धाव घेऊन तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा बोलताय. दादा एकंदरीत काय सांगाल, कारवाई आपल्यावरही करण्यात आलेली आहे? कारवाई करतायत त्यांनी मागे पुढेचा विचार न करता आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा काही आमच्या सातबाराच्या जागा असताना एक प्रकारे आमच्यावर जबरदस्तीने हात फिरवण्यात आलेला आहे. तुम्हाला या संदर्भात कुठली सूचना दिली होती की नाही, कामाला काही खाली करा किंवा जे काही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना न देता ते काम केलेलं आहे. तुम्ही त्यांना विनंती केली, आम्हाला आम्ही थोडासा वेळ द्या. विनंती पण केली, भरपूर त्यांना हात जोडून विनंती केली, आम्हाला एक अर्धा तास द्या म्हणून. त्यांनी मला शेवटी डोळ्यात अश्रू आले तरी ते ऐकलं नाहीये. किती नुकसान झालंय साधारणतः? आता नुकसान तर पूर्ण शेड पण तोडले, ती आमचं बाजूचं बांधकाम पण पूर्ण तोडलेलं आहे. काय आता मागणी असणारे प्रश्न? आम्हाला आमची भरपाई मिळायला पाहिजे बस. महिला एकंदरीतच सकाळपासूनच हा आपण आक्रोश पाहतोय. काय सांगाल, कारवाई करण्यात आली तुमच्यावरती, काय नेमकी मागणी? आगे आओ. बोलो. हम लोग को घर खाली करने को बोले हैं, बोलता घर पण खाली करा. हाँ, बोले कि तुरंत लगेज खाली करो, नोटिस नहीं दिया. हमारा छोटे छोटे बच्चे हैं, हम लोग जाएगा किधर, हमारे रहने को ठिकाना नहीं है. बोलने तो फिर आप तो तुरंत बोला कि लगेज खाली करो. हम लोग बोलने लगे दादा हम लोग जाएंगे किधर, बोले तुम देखो. ऐसा करके हम लोग को वो किया. अभी घर खाली करने को ताबड़तोड़ बोले हमारा ठिकाना नहीं, रहने को नहीं, कुछ नहीं. हम लोग जाओ तो किधर जाओ, हमारे छोटे छोटे बच्चे, हमको कुछ नहीं मिला. हमको डायरेक्ट जीसीबी लेके आए, बोले अभी तुरंत का घर खाली करो. हम लोग जाए तो किधर जाए. घर खाली करा. हाँ भाई साहब, गाय है मेरे पास, 10 गाय हैं, छोटे छोटे बच्चे सब लेके हम लोग परेशान है. बोल रहा है तुरंत खाली करो. कैसे खाली करेंगे? अपने गाय को लेके कहाँ हम लोग जाएंगे? क्या बोला आपको? आप क्या बोला? दादा बोला वो जबरदस्ती घर खाली करो. मेरे बच्चे का 10वीं परीक्षा भी है, पेपर भी है, मेरे सयान बच्चे भी है, सरिस लड़की भी है, मैं किधर जाएगा? हमारा हम लोग रोड पे देखो, आपको जबरदस्ती आपको बाजू में हम लोग रहते हैं. वो ये लोग ऐसा जबरदस्ती बोला. हम लोग को मालूम भी नहीं था, हम लोग धंधे पे जा रही, बोला कि तुरंत घर खाली करो. हम लोग रो रहे हैं रोड पे कि थोड़ा सा 10 मिनट का टाइम. इतने बच्चे भी किधर लेके जाओ हम लोग. ऐसा हम लोग हमको ये नेता मिले. तोड़वा दिया, ऊपर का ऑर्डर है, वो भर के देगा क्या किसी का? एक दिन भर इंसान कमाता है, 1-1 रुपए जुटाता है, घर में 1 रोटी खाता है और सोचता है कि कुछ बनाने के लिए. अब ये आके एक झटके में तोड़ दिया. गवर्नमेंट ये करेगा, भरपाई देगा क्या किसी का? हम लोग कैसे खाते, कैसे जीते, बनी करते, मजदूरी करते, सब करते हैं. हमारा घर खाली करने के लिए बोला. हमको नोटिस नहीं दिया, हमको नोटिस नहीं दिया. 1-2 साल पहले नोटिस दिया था और अभी कुछ नहीं दिया. बोला घर तोड़ने के लिए. तो हम लोग जाएंगे कि हम लोग जगह खाली करने के लिए नहीं बोले, नहीं खाली करेंगे. खाली करेंगे हम लोग, उतना दो ना, जितना जगह है जगह दो, जगह का रूम का खर्चा तो हम लोग खाली करते हैं. ऊपर से ऑर्डर आता है, तोड़ दिया. अभी किसका नुकसान हुआ? हम लोग किधर से क्या करेंगे? हैं? ऐसा तुरंत आएंगे, तुरंत रूम तोड़ के हट जाएंगे. हम लोग जाएंगे किधर? हम लोग का कुछ नहीं है? हम लोग दिन भर कमाते हैं तो शाम को 1 रोटी खाते हैं. हम लोग का घर, हमारा क्या होगा? हमारे पास बच्चे हैं, बूढ़े माँ बाप है, किधर लेकर जाएंगे? बोलते ना ऊपर से ऑर्डर आया है. ऊपर किधर बैठा है ऊपर वाला? उसका 70 साल का उम्र है, उसका भी सुधार, हार्ट का बीमारी है. हम नहीं पूछा है. हम लोग रूम खाली करने के लिए हम लोग सोच देंगे, पर हम लोग को जगह चाहिए, हम लोग को रहने के चाहिए. हमारा घर चाहिए. बाकी पूरा जिंदगी मेहनत करके हम लोग खाली घर बनाया, बाकी कुछ बनाया कारवाई नहीं. तर होते ते या लोकांना घरही रिकामी करायला सांगितलेलं आहे. घर चाहिए, घर खाली करो. हे बघा, याच्या अगोदर पण आम्ही अर्ज राजन घोरपडे यांच्याकडे दिलेले आहे आणि कुछ नहीं त्याने आम्ही विनंती केली नगराध्यक्ष मॅडमला सुद्धा की तुम्ही याच्या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचला
की मुख्य अधिकारी या ठिकाणी जर कारवाई करतात तर कारवाई करताना ते हायकोर्टचं कारण सांगतात. मग मी विचारलं ठीक आहे, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून तुम्ही हस्तक्षेप केला पाहिजे. ते म्हणे नाही, आम्हाला अशा पद्धतीची धमकी आहे सरळ सरळ की जर का तुम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केलं तर तुमचं जे आहे नगरसेवक पद या ठिकाणी रिक्त केलं जाईल किंवा तुमची तक्रार पाठवली जाईल. तर मला हे समजत नाही की नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, नगराध्यक्ष हे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि त्यावेळेला त्यांची जबाबदारी पडते की जनतेच्या बाजूने उभं राहणं. परंतु मला असं वाटतं नगराध्यक्ष मॅडम या कुठेतरी ते असक्षम आहे. बीजेपी सरकार हे जाणीवपूर्वक, कारण बीजेपीचे आमदार पण आहेत आणि बीजेपीचे नगराध्यक्ष पण आहेत आणि बीजेपीचे नगराध्यक्ष आणि आमदार असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई होते आणि कारवाई करत असताना बेकायदेशीरपणाने कारवाई होते. ही खूपच म्हणजे दुःखद गोष्ट आहे. आता ह्याच्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना एक गोष्ट सांगितली अशी की जर का एखादा अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असेल तर काय नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवकांना त्याच्यावरती हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही का? कारण जर का कारवाई करायची तर करा, परंतु ती प्रोटोकॉल प्रमाणे झाली पाहिजे, कायद्यानुसार झाली पाहिजे, त्याची काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवक म्हणा हे जर का जाणीवपूर्वक जर टाळाटाळ करत असेल, तुम्ही बघा इथे कारवाई झाली, एक पण नगरसेवक या ठिकाणी नाहीये. परत मागच्या वेळेस तिकडे कारवाई झाली, त्यावेळेला पण त्या कारवाईच्या वेळेला कुठला नगरसेवक नव्हता. मग एक तर या ठिकाणी लोकांची पण चुकी आहे की इलेक्शनच्या काळामध्ये 3,000, 5,000, 8,000, 11,000 पैसे घेऊन त्यांना मतं दिलेले आहेत. तर ते 3,000 देतात, मग तुम्ही किती देणार असे स्वतः लोकांनीच बोलले. त्यामुळे जे नगरसेवक आता पैसे देऊन भ्रष्टाचार करून स्वतः निवडून आलेले आहेत, मग ते कशाला तुम्हाला मदत करायला उभे राहतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो ईव्हीएमचा वापर केलेला आहे, ईव्हीएमच्या माध्यमातून जे सरकार बनलेलं आहे, जे या ठिकाणी बीजेपीचं सरकार या ठिकाणी बनलेलं आहे, हे भ्रष्टाचारी सरकार आहे. ईव्हीएमचं हे नाजायज सरकार आहे.